नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. नुकताच हलकासा पाऊस येऊन गेला आहे आणि अगदी काही दवबिंदू या फुलांवर आपल्याला दिसत आहेत. भक्तीच्या टेरेसवरच्या बागेमध्ये ही लिली एकदम खूप संख्येने उमलली आहे. मोजता येतील नाही इतकी फुलं आहेत खरं तर. विशेषतः पाऊस पडला की ही फुलं उमलायला लागतात बरं का. आणि याचा आकार बघा कसा किती सुंदर आहे. रंग तर अगदीच मनाला भुरळ पाडणारा आहे. दिसायला ती कमळासारखी दिसते, पण ती जमिनीवर येते, कमळ पाण्यात येतं. आणि हे द्विलिंगी फूल आहे. म्हणजे काय की पुंकेसर आणि स्त्रीकेसर हे दोन्हीही इथे बघा किती ठळकपणाने दिसत आहेत. की ते पिवळ्या रंगाचे ते पुंकेसर आहेत आणि ही पांढऱ्या रंगाचा मध्ये एकच 3 पाकळ्या असलेला तो स्त्रीकेसर आहे. खरं तर याची बीजनिर्मिती अशी होत नाही. याचे कंद लावावे लागतात आणि कंद लावल्यानंतर ते आपोआपच असे पसरत जातात. तर जमिनीत लावलं तर जमिनीतही ते असेच खूप संख्येने सतत वाढतात. उन्हाळ्यात मात्र याला तुम्ही कितीही पाणी घातलं तरी ती फुलं दिसत नाही. पण पावसाचा थोडा जरी शिडकावा लागला तरी ती फुलं अशी उमलायला तयार असतात. म्हणजे ह्या वनस्पतींचं जे वैशिष्ट्य आहे ते आपण लक्षात घेऊया आणि त्यांचं हे निसर्गतः जगणं आपण त्यांच्याबरोबरच आपलाही आनंद असाच व्यतीत करत राहूया. ही लिलीची फुलं वेगवेगळ्या रंगांची असतात. माझ्याकडे पिवळ्या रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचेही लिलीचे कंद आहेत. पण आज मात्र विशेषतः हे गुलाबी रंगाचे हे कंद खूप सगळे एकावेळी उमललेले आहेत आणि म्हणून हे सौंदर्य, हे बागेची शोभा वाढवणारं आणि मनाचीही शोभा वाढवण्यासाठी खूप मदत करणारं हे फूल किंबहुना निसर्गातील प्रत्येक गोष्टच आपल्याला असं काही ना काहीतरी शिकवून जाते. आणि हे शिकणं, हे आनंद वाटणं हे सतत राहिलं पाहिजे आणि आपण आनंदाचं दान एकमेकांना देऊ शकलो पाहिजे. इतकी आपल्या मनाची आता तयारी असली पाहिजे. आणि त्यामुळंच आपण आपलं हे जे रोजचं दैनंदिन जीवन आहे ते कितीतरी वेगवेगळ्या आणि सर्जनशील पद्धतीनं जगू शकतो आणि आपले ध्येय, आपले उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो. मंडळी, तुम्हालाही तुमच्या कामासाठी खूप 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 शुभेच्छा. आपल्या बागेमध्ये अशा अनेक वनस्पती आहेत, परंतु आज लिलीचं हे सौंदर्य आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओचा उद्देश होता. धन्यवाद.